नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो आहे काय तर नेहमी आपण अंड जे तळून वगैरे भाकरीबरोबर वगैरे खातो, तर आज काहीतरी वेगळं अंड्याचाच काहीतरी एक प्रकार आहे, पण छान आहे. तर नाव आहे आजच्या रेसिपीचं आपल्या एक शाक्षुका. सो आपण चला लगेच बनवायला घेऊया. तर सर्वात पहिले आपल्याला एक खरडा तयार करून घ्यायचा आहे. तर लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे आपण घेणार आहोत. हे तुम्ही चेचून घेतलं तरी चालणार आहे, पण माझ्याकडे हे जे एक इक्विपमेंट आहे जे ॲमेझॉनवरून मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी पटकन याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची सुद्धा गरज नाही आहे, कारण हे चार्जिंगवरती चालते. तर हे अशा प्रकारे मी मिरची, लसूण आणि हे बारीक करून घेतलेले. तसंच याच्यामध्येच मी कांदासुद्धा बारीक करून घेते. पटकन अगदी बारीक होतो, कारण एवढा बारीक आपल्याला काही चिरता येत नाही. तर मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे. टॅमॅटो ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, ते सुद्धा अगदी आपल्याला पेस्ट करून घ्यायचं होतं, पण ह्याच्यामध्ये अगदी खूप बारीक होतं आणि सहजासहजी एकदम मॅश होऊन जातं. आपल्याला जेव्हा शिजवायचं असतं तेव्हा पटकन शिजतं. सो चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. त्यासाठी मी घेतलेले आहे 2 चमचे तेल. तेलामध्ये टाकलेला आहे आपला तो खरडा आणि तो व्यवस्थित हलवून आणि मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. शिजल्यानंतर एक 5-1 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचे. टॅमॅटो थोडासा नरम होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे आपल्या मसाले. हे साधा आपला घरचा मसाला आणि हळद आहे. तिच्यानंतर त्याच्यामध्ये जर ही मसाला तुम्हाला नसेल टाकायला, तुम्ही नाही टाकलं तरी चालणार, कारण आपण ह्याच्यात मिरचीचा वापर सुद्धा केलेला आहे. ह्याच्यामध्ये सॉसेस टाकलेले आहेत. सोया सॉस, चिली सॉस घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. मीठ घेतले चवीपुरतं आणि पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. छान वास येतोय, त्याच्यामुळे टेस्ट पण खूप सुंदर लागते. आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये टाकायचे पाणी, म्हणजे छान शिजून निघतं. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं गॅप टाकायचे जिथे आपल्याला अंडी टाकायची. ही 3 अंडी मी फोडून टाकलेली आहे. याला आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. तर आणि थोडं वरतून आपण मीठ टाकूया, म्हणजे अंडे जे आहेत ना त्याच्यासाठी आपण हे मीठ वरतून भुरभुरले. कोथिंबीर टाकूया आणि याला वाफ येऊन देऊया. अगदी 2 मिनिटाच्या वाफेनंतर आपला मस्त शाक्षुका झालेला आहे रेडी. बुर्जीपेक्षा किंवा नेहमी अंड्याचा पोळा करून खाण्यापेक्षा चपातीबरोबर, भाकरीबरोबर, ब्रेडबरोबर, पावाबरोबर तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता. खूप छान लागतं, टेस्टी लागतं. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, शेअर करा, कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तशा नवनवीन रेसिपीज घेऊन रसिकाज रेसिपी मराठी तुमच्यासमोर येणार आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.